मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्यांचे वाटप। भोकर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने भोकर मतदारसंघातील मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा मगरे येथे दिनांक 18 जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद शाळेत पहिल्या प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच मुदखेड, अर्धापूर, भोकर या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते 7वी वर्गातील विद्यार्थ्यांना 60,000 शालेय साहित्य वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे। मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा, मगरे, मेंढका, कोल्हा, वाई, वडदडा तांडा या गावातील जिल्हा परिषद शाळेत दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीवेच्या भूमिकेतून शालेय साहित्य वाटप करण्यात आले। तसेच पुढील भोकर मतदारसंघातील सर्व गावातील जिल्हा परिषद शाळेत दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दादाराव पाटील ढगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। भोकर विधानसभेत दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे हे विधानसभा काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा देखील मतदारसंघामध्ये होताना दिसत आहे। दरम्यान विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधून सामाजिक प्रश्नांसाठी एक पाऊल सदैव पुढे अग्रेसर असणारे दादाराव पाटील ढगे यांनी आपल्या मदतीचा एक हात पुढे केला असल्याचे या निमित्ताने दिसून आले। यावेळी उपस्थित असलेले जीवनराव नाईक, माजी सरपंच चितगिरी, बाबूराव मेंढवाडे, तंटामुक्ती अध्यक्ष पिंपळकोठा मगरे यांच्यासह गावातील सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, सर्व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकवृंद, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आपण जे आज शालेय साहित्याचे वाटप केलेले आहे तर नेमकं कोणत्या गावापासून सुरुवात केली? आपण भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये 1ली ते 5वी विद्यार्थ्यांना वह्याचं वाटपचा आपण उपक्रम ठेवलेला आहे। जास्तीत जास्त आपल्या ग्रामीण भाग क्षेत्र असल्यामुळे रोज मजूरदार अशा विद्यार्थ्यांना काहीतरी आपला हातभार लागावा म्हणून आपण वह्याचं वाटप आज चालू केले। तर आज आपण पिंपळकोठा मगरे येथून वह्याची सुरुवात केली। पिंपळकोठा मगरे पहिलं गाव झालं आपलं, त्याच्यानंतर आपण मेंढका जिल्हा परिषद हायस्कूल, पुन्हा वस्ती वाड शाळा, पुन्हा नंतर वाई झालं, पुन्हा कोल्हा, पुन्हा आता वडदडा अशा 5 गावामध्ये आपण वह्याचा वाटपाचा उपक्रम आज ठेवलेला आहे आणि आज 5 गाव झालेले आहेत। आता उद्यापासून भोकर तालुक्यामध्ये उद्या वाटपचा कार्यक्रम आहे। तर भोकरमध्ये चितगिरी, पुन्हा फुलवाडी तांडा, झिंगारवाडी, रामुनाईक तांडा, गारगोटवाडी, पुन्हा बोरवाडी, पांडुर्णा, समदरवाडी, जांभळी आणि साळवाडी हे उद्या वह्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला। किती दिवसापासून आता रोजचे आपल्याला 10 गाव म्हणजे जवळपास आपल्या शाळा तालुक्यामध्ये म्हणजे भोकर मतदारसंघामध्ये 250 ते 250 शाळा आहे। 10 जरी शाळा आपण रोजच्या केल्या 10 ते 15 तर जवळपास म्हणजे एक 20-25 दिवस तरी कार्यक्रम हा चालू आहे। आज जवळपास 5 ते 6,000 आज वही वाटप झाले। 5 ते 6,000 संपूर्ण तुम्ही कुठं कुठं वाटप करणार आहे? आता भोकर तालुका पूर्ण, मुदखेड तालुका पूर्ण, अर्धापूर तालुका पूर्ण। किती वह्या वाटप? आता 60,000 वह्याचं आपण छपाई केलते, पण आता माध्यमिक विद्यालयामध्ये जे आहेत संस्था आता त्यांची मागणी आली की आमच्याकडे बी गोरगरीब विद्यार्थी आहेत, आमच्याही शाळेला तुम्ही वह्याचे हे करा, वह्या द्या विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थी। आता त्या सुद्धा शाळेला आपल्याला वह्याचं वाटप करायचं आहे। त्याच्यामुळे आकडा जवळपास अजून 5 ते 10,000 वह्याचा अजून आकडा वाढेल। जवळपास 70,000 वह्याचं वाटप होईल मतदारसंघात।